राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदांमध्ये। 5 दिवसांच्या उपोषणानंतर जरांगेंची प्रकृती खालावली। उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात पण 15 दिवसांची विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला। मराठा आरक्षणाच्या GR वरून वादाची ठिणगी, छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार। जरांगेंना आईस गोळा दिलाय, मी मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात जाणार, गुणरत्न सदावर्तेंनी शड्डू ठोकला। भुजबळ नाराज असले तरी मराठा आरक्षणाचा GR पक्का, मनोज जरांगेंचा भुजबळांना टोला। पुण्यात स्वारगेट कात्रज मार्गावरील बालाजीनगर व बिबेवाडी 2 मेट्रो स्थानकांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, 683 कोटींची तरतूद। ओबीसींसाठी ही उपसमिती स्थापन, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य। लक्ष्मण हाकेंनी फाडला मराठा आरक्षणाचा GR, आता ओबीसींची लढाई आरपार, हाकेंचं मौन आंदोलन। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हैदराबाद गॅजेट लागू, बीडमध्ये समता परिषद आणि ओबीसी संघटना रस्त्यावर। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळींची तब्बल 18 वर्षांनंतर सुटका, सर्वोच्च न्यायालयाचा जामीन मंजूर। तुर्तास ओबीसींचं कोणतंही नुकसान होणार नाही, मात्र साखळी उपोषण सुरूच राहणार, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडेंची प्रतिक्रिया। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।